बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे आणि असं असताना अनेक ठिकाणी उद्योगांसाठीचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे। मात्र गोंदियामध्ये अदानी पॉवर प्लांटकडून पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर पॉवर प्लांटला 24 एप्रिलपासूनच धापेपाडा उपसिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या पंप हाऊसला पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप होतोय। आपले प्रतिनिधी प्रवीण तांडेल आपल्यासोबत आहेत। प्रवीण, काय अधिक माहिती आहे? राज्यात एकीकडे भीषण टंचाई आहे, असं असताना गोंदियामध्ये मात्र अदानी पॉवर प्लांटकडून पाण्याची चोरी होतीये, काय अधिक सांगाल? नक्कीच गोंदिया जिल्ह्यामध्ये अदानी पॉवर प्लांट हा सर्वात मोठा प्लांट विदर्भामध्ये बसलेला आहे। तरी पण त्याला पाण्याची वीज तयार करण्याकरता पाण्याची गरज असते। त्यामुळे अदानी यांनी धापेवाडा उपसिंचन आणि अधिकाऱ्यांनी त्याचं संगनमत करून अदानीला पाणी देण्यात आलेलं आहे। कारण की धापेवाडा उपसिंचन पाणी या शेतकऱ्याला मिळण्याचं आणि 3 MMQ पाणी शिल्लक असताना सुद्धा अदानीला पाणी देण्याचं आणि त्यामध्ये 22 जल योजना असताना सुद्धा लोकांना पिण्याच्या समस्या समोर निर्माण होण्याची शक्यता आहे। ज्योती, नक्की धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीसाठी। गोंदियामध्ये अदानी पॉवर प्लांटकडून पाण्याची सर्रास चोरी होतीये, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर या पॉवर प्लांटला 24 एप्रिलपासूनच धापेवाडा उपसिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय आणि असं असतानाही तेथून या प्लांटकडून पाण्याची चोरी होतीये। मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या पंप हाऊसला पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप देखील होतोय। वैनगंगा आटत चालली आहे, त्यामुळे अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि येथील पाणी फक्त पिण्यासाठी आणि शेतीसाठी आरक्षित केलेलं आहे। त्यामुळे ते कोणत्याही उद्योगाला देण्यात आलं नाहीये। त्यामुळे अदानीकडून उचलण्यात येत असलेल्या या पाण्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। अधिकाऱ्यांच्या संगनमतानं पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। अदानीकडून उचलण्यात येत असलेल्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठा प्रश्न निर्माण झालाय। कारण वैनगंगा आटत चालली आहे आणि अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला, त्यामुळे येथील पाणी हे फक्त पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आरक्षित केलेलं आहे। त्यामुळे ते कोणत्याही उद्योगाला देण्यात आलं नाहीये। मात्र अदानीकडून या पाण्याची सर्रास चोरी होती, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। राज्यात भीषण पाणी टंचाई आहे। अनेक ठिकाणी उद्योगांसाठीचं पाणी बंद केलेलं आहे। मात्र गोंदियामध्ये अदानी पॉवर प्लांटकडून पाण्याची चोरी होतीये।